हॅलो, रामराम मंडळी. आज आहे वेट लॉस डेचा चौथा दिवस आणि तुम्ही बघू शकता 83.75 वजन आहे आजचं. मुलींना उठवत होते कारण लवकर आवरलं की मग मीही मोकळी होते. माझी अंघोळ वगैरे करून झाली छानपैकी आणि आज मला बाहेर कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे मी पटापट सगळं आवरायला घेतलं होतं. रात्री यायला उशीर झाल्यामुळं सकाळी काही लवकर उठले नाही, त्याच्यामुळं आज योगाचा क्लास मिस झालेला आहे. संध्याकाळी पण असतो योगाचा क्लास, तर आता बघते मला संध्याकाळी जॉईन करता येतोय का, कारण दुसरं अजून एक काम आहे संध्याकाळी. आणि सकाळी मी चालायला पण नाही गेलेले, तर आता बघूयात मला दुपारून वेळ मिळतोय का. ॲक्च्युली मी आता आज कार्यक्रम आहे तर तिकडे बाहेर चाललेली आहे. मला जर संध्याकाळी जमलं तर मग मी चालून पण येईल. आज 100% योगा जरी मिस झाला तरी मी 10,000 पावले चालणार आहेच. नाश्ता केलेला नाहीये कारण रात्री तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल, मी रात्री हॉटेलमध्ये एक रोटी आणि पनीरची थोडीशी भाजी आणि केक असं खाल्लेलं. तर सकाळचा नाश्ता आज मी स्किप केलेला आहे आणि आता डायरेक्ट मी दुपारी जेवणार आहे. बरं, दुपारी पण मी जिथे कार्यक्रमाला जाणार आहे तिथंच नाश्ता करणार आहे जो काय आहे तो. सो भेटूयात दुपारी. बाय. हे आत्ता उठल्यात बघा. त्यांना आज स्कूलमध्ये जायचंय, म्हणजे त्यांच्या स्कूलची युनिफॉर्म जे आहेत, युनिफॉर्म शूज वगैरे, तर ते आज मिळणार आहेत त्यांना. तरी त्या लवकर उठल्या नाही आहेत, 11 वाजत आलेत आत्ता. ठीक आहे, आता मी काही नाश्त्याला वगैरे काहीच केलेलं नाही माझ्यासाठी, तर आता त्यांच्यासाठी बघते मी काय करायचं, तुम्हाला दाखवते काय केले नाश्त्याला. हॅलो मुलींनो, आंघोळीला जाताय का तुम्ही? हा, पप्पा येणार आहेत, उठ लवकर आणि जा आंघोळीला, पळ दोघी जणी. हा जा, लगेच जा, उठा पटकन. काय नाही, मी आता करते. काय करायचंय सांग मग. शेवाय करू का सावली? शेवाय खाणार म्हणू मग काय करायचं सांग लवकर. बोल. पीठ नाहीये डोश्याचं, पीठ नाहीये. काय एक एक फरमाईशी असतात यांच्या. मी छान अशी साडी वगैरे घालून रेडी झाले आणि आता हे मला सोडायला येत आहेत. आता शरू चालली आहे स्कूलमध्ये कपडे आणण्यासाठी छान छान आवरून. हो ना सावी? आमची सावी पण चालली आहे. हे मला सोडायला निघालेत. खूप ऊन आहे त्यामुळं स्वारगेटला सोडतील, तिथून मग मी मेट्रोने जाईल. पिंपरी चिंचवडला जायचंय मला. नाश्ता वगैरे करून झालाय सगळ्यांचा. मी काही नाही खाल्लेलं, फक्त आम्ही मस्त स्वारगेटच्या जवळच पोचलो होतो. तेवढ्यात मला फोन आला आणि मला इमर्जन्सीमध्ये बाहेर निघावं लागलं. मी कार्यक्रमाला निघाले होते आणि अचानक इमर्जन्सी आली आहे, सो नाही जाऊ शकत. मी परत रिटर्न चालली आहे घरी. सो जी इमर्जन्सी होती ती तिकडून जाऊन आल्यानंतर मग योगा क्लास जॉईन केला मी संध्याकाळचा. संध्याकाळी 7 वाजता सुद्धा असतो, तर तो जॉईन केला. म्हणजे काय होतं, जरी वॉकिंग नाही झाली ना तरी योगा केलं की थोडंसं मला बरं वाटतं. म्हणजे तो गिल्ट येत नाही मनामध्ये की मी काहीच केलं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे मग योगा क्लास संध्याकाळी का होईना मी जॉईन केला आणि मगच मला जरा बरं वाटलं. आणि मी ठरवलं होतं जेवण झाल्यावरती चालायला जाईन, पण मला अजून शंकाच आहे कारण मला स्वयंपाक पण करायचा आहे. सो मी पटापट योगा करून घेतला आणि मग मी स्वयंपाकाला लागले. आज छान अशी फ्लावर वाटाण्याची भाजी केली होती आणि एका बाजूला तुम्ही बघू शकता भाकरी आहेत, भात आहे, खिचडी भात आहे. तर असं जेवण बनवलं आणि मग आम्ही जेवायला बसलो. मी एक भाकरी आणि भाजी थोडीशी खाल्ली. त्यानंतर मी भरपूर अशी चालायला गेले आणि मला वाटतं एक 6,000-7,000 स्टेप्स मी चालले असेल. तर असा संपला माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात उद्या. बाय.